पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्तानं देशासह जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव। मोदींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्तानं देशभरात सेवा पंधरवडा होणार साजरा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या फोनवरून शुभेच्छा। ट्रम्प यांनी फोनवरून मोदींना शुभेच्छा देत दिल्या। मोदींच्या कार्याचा केला विशेष उल्लेख। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाहीये। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। बेस्ट निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला असं म्हणत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवरती हल्लाबोल। दोन 2019ला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं, 2022ला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024ला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं। छगन भुजबळांविरोधातील 2021च्या बेनामी मालमत्ता प्रकरणी भुजबळांच्या अडचणी कायम। प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश। चिमणकरांना दिलासा तर भुजबळांना कोर्टाचा दणका। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड दौऱ्यावर। जिल्हा रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्द्यावरनं अजितदादांनी अधिकाऱ्यांसह गुत्तेदारांना सुनावलं। राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 17,85,000 हेक्टर शेतीचं नुकसान। 30 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका। अखेर अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा आज होणार शुभारंभ। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याला रेल्वे सेवा सुरू होणार। कोल्हापुरातल्या अंबाबाई देवीचं दर्शन आज राहणार बंद। नवरात्रोत्सवानिमित्तानं मुख्य गाभाऱ्याच्या स्वच्छतेचं काम घेण्यात येणार हाती। सततच्या तांत्रिक समस्येनंतर मुंबईची मोनोरेल 20 सप्टेंबरपासून काही काळासाठी राहणार बंद। 2 महिन्यात दोनदा बंद पडल्यानंतर MMRDAचा निर्णय। मुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती असून यावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत। यावेळी जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक लॅबचं उद्घाटन अजित पवारांनी केलं। मात्र या दौऱ्याच्या वेळी अजितदादांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली, तर स्वच्छतेच्या मुद्द्यावरून देखील अजित पवारांनी गुत्तेदारांना चांगलंच सुनावलं। संबंधितांना थेट काळ्या यादीत टाकण्याचा इशारा त्यांनी दिला। पण हे बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, आता ही चादर पण किती खराब चादर आहे। आता नवं कोरं इथं टाक दिसतोय तुम्हाला, आपल्या आणली दिली टाक असं करा। इथं काय झालं बघा, हे आता माहिती नव्हतं कुणाला हे इथं आहे, नाहीतर हे ना हे तिथं घेतलं असतं तर तिथल्या तिथं ही वायर लांब दिसती, ही दिसली नसती। छोट्या छोट्या गोष्टी असतात। हे जर खाजगी हॉस्पिटल असतं तर या सगळ्या दुरुस्त्या त्या लोकांनी केल्या असत्या। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव बीडमधनं आपल्यासोबत आहेत। सुरेश, पालकमंत्री म्हणून अजित पवारांचा बीड दौरा आणि त्यानिमित्तानं काय काय गोष्टी समोर आल्या, काय असं घडलं की अजित पवार भडकले? 6:30 वाजता बरोबर अजितदादा यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली। बीड जिल्हा रुग्णालयातील कार्डियाक युनिट उद्घाटन होतं। उद्घाटन झाल्यानंतर अजितदादा यांनी कार्डियाक कॅथ लॅब देखील पाहिली आणि पाहत असताना त्याच्यामध्ये ज्या काही कंत्राटदारांनी चुका केल्या होत्या त्यांनी दर्शनास आणून दिल्या। विशेषतः बारकाईनं पाहत असताना ज्या दरवाजे बनवले होते त्या दरवाजाला खिळे कशा पद्धतीने वेगवेगळे मारले, त्याचबरोबर लाईट फिटिंग करत असताना टचअप भिंतीचं काढलं गेलं नाही, त्याचबरोबर स्वच्छता केली नाही, यावरून चांगलं सुनावलं। त्याचबरोबर कॅथ लॅब युनिटमध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजेत, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना कुठल्या सुविधा मिळायला पाहिजेत, या अनुषंगाने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देखील सांगितलं। विशेषतः ज्या कंत्राटदाराने हे काम केलेले त्याला माझ्यासमोर बोलवा, त्याला मला एकदा बोलायचं आहे, त्याचे पैसे दिले नसतील तर त्याच्यावरती सुद्धा अजितदादा यांनी बोललं। आणि विशेषतः
अशा पद्धतीने काम करणार असेल तर मी त्याला काळ्या यादीमध्ये टाकतो, अशा पद्धतीने देखील अजितदादा यांनी सुनावलेलं आहे. त्यामुळे सकाळी 6:30 वाजता अजितदादा यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. आज जम्बो दौरा आहे आणि सुरुवातीलाच अशा पद्धतीने चुकीचं काम करणारा जो कंत्राटदार आहे किंवा त्याने ज्या चुका केलेल्या आहेत त्या अनुषंगाने देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात सुनावल्यामुळे आता या दौऱ्याची चर्चा होते. आज बीडमध्ये जर बघितलं तर अजितदादा यांचा जम्बो दौरा आहे. मुख्यमंत्री देखील या ठिकाणी येत आहेत आणि आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. त्या अनुषंगाने बीडमधील रेल्वेचं देखील उद्घाटन आहे. त्यामुळे सुरुवातीला 6:30 वाजता दौरा सुरू झाला आणि त्यानंतर अधिकारी त्याचबरोबर कंत्राटदाराची कान उघडणी केल्यानं या दौऱ्याची चर्चा होती. बरं सुरेश, धन्यवाद या माहितीसाठी. इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, इथं सुरू नाहीये, तिथं सुरू नाहीये. कशाला तुम्ही काम करता? हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे, हा स्क्रू वेगळा आहे. आम्ही पैसे देतो, आम्ही फुकट काम करत नाही. आमची एवढीच विनंती की हा जनतेचा पैसा आहे, त्याच्यामुळे जनतेचा पैसा व्यवस्थित खर्च झाला पाहिजे. आम्ही कुणालाही 5 पैसे कुणाला मागत नाही. जे काही पैसे मंजूर करतो ते इथं खर्च करायचे असतात. तुम्ही इथंच बघा किती इथं आहे का स्क्रू, इथं आहे का स्क्रू अंडरवर्किंग. तर मग कशाला मला उद्घाटन बोलू? ही पद्धत बरोबर नाही. ऍक्शन घेईल त्याच्यावर. ज्यांनी काम केलं त्याला ब्लॅकलिस्टला टाकेल. मी जे बघतो बारीक, मला हाऊस नाही. तर मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून भाजपनं मुंबई महापालिकांसाठी रणशिंग फुंकलं. बेस्टच्या निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजला असं सांगताना बाळासाहेब ब्रँड होते, तुम्ही ब्रँड नाही असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना लगावला. उद्धव ठाकरेंचं विकासावरचं एक भाषण दाखवा आणि 100 रुपये घेऊन जा असंही फडणवीस म्हणाले. तर एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असताना नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे ब्रँडवरनं जोरदार हल्लाबोल केला. कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत घेताय तरी, खरं म्हणजे कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात. साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला. कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे. तो ब्रँड होता, तुम्ही नाही आहे. नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही. इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात. काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही. 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का. पण काही हरकत नाही, आपल्याला माहितीये आपण रडणारे नाही आहोत, लढणारे आहोत, लढणारे. पुन्हा एकदा 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित करून आपलं सैन्य उभं केलं आणि प्रत्येक किल्ला महाराजांनी परत मिळवला. ती आमची प्रेरणा आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे 2019ला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं, 2022ला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024ला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं. तुम्ही यांची भाषणं बघा, काय बोलतात.
यांच्या भाषणांमध्ये मी तर 100 रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला. तुम्ही गेली 10 भाषणं काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा, एक वाक्य. मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा, 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या. बोलतच नाहीत, बोलूही शकत नाहीत. कारण मराठी माणसाचं बोलताना गिरण गावातला मराठी माणूस हद्दपार कोणी केला हा प्रश्न विचारला तर उत्तर नाही आहे.